सातत्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात दिसतात, आपल्या शिवसेनेच्या संपर्कात दिसतात. काय नक्की का अजून कोण नक्की किती जणांची वेटिंग लिस्ट आहे संपर्कात ती शिंदे साहेबांच्या? असं काय नाही तर आमचे दरवाजे उघडे आहेत. शिंदे साहेबांनी सांगितले ज्याला आवडल पसंत पडेल तो येईल, आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु सर्वस्वी हे शिंदे साहेब घेतील करतील ते आम्हाला मान्य आहे. 2029 ची तयारी सुरू झाली. कधी आता जिल्हा परिषद पंचायत त्यासाठी तर सगळे लढले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आपापली तयारी प्रत्येकाने सुरू ठेवलेली आहे. तिन्ही पक्षांनी सगळे त्यावेळेला योग्य रीतीने लढतील. काय असेल 2029 ला शिवसेने? आता 3 वर्ष 3.5 वर्ष अजून बाकी आहेत. आताच नाही काय सांगू शकत, कारण दिवसाला परिस्थिती बदलत चालली. सकाळचा संध्याकाळी दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे आहे हे तुम्ही आम्ही आजचा कोण सांगू शकत नाहीये. मोठा इन्कमिंग शिवसेनेत येत्या काळात आहे. 100% आम्ही काम करतोय आणि शिंदे साहेब ज्याप्रमाणे लोकांना सामोरं जाते त्या अनुषंगाने असं आम्हाला वाटतंय. सातत्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात दिसतात, आपल्या शिवसेनेच्या संपर्कात दिसतात. काय नक्की का अजून कोण नक्की किती जणांची वेटिंग लिस्ट आहे संपर्कात ती शिंदे साहेबांच्या? असं काय नाही तर आमचे दरवाजे उघडे आहेत. शिंदे साहेबांनी सांगितले ज्याला आवडल पसंत पडेल तो येईल, आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु सर्वस्वी हे शिंदे साहेब घेतील करतील ते आम्हाला मान्य आहे. 2029 ची तयारी सुरू झाली. कधी आता जिल्हा परिषद पंचायत त्यासाठी तर सगळे लढले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आपापली तयारी प्रत्येकाने सुरू ठेवलेली आहे. तिन्ही पक्षांनी सगळे त्यावेळेला योग्य रीतीने लढतील. काय असेल 2029 ला शिवसेने? आता 3 वर्ष 3.5 वर्ष अजून बाकी आहेत. आताच नाही काय सांगू शकत, कारण दिवसाला परिस्थिती बदलत चालली. सकाळचा संध्याकाळी दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे आहे हे तुम्ही आम्ही आजचा कोण सांगू शकत नाहीये. मोठा इन्कमिंग शिवसेनेत येत्या काळात आहे. 100% आम्ही काम करतोय आणि शिंदे साहेब ज्याप्रमाणे लोकांना सामोरं जाते त्या अनुषंगाने असं आम्हाला वाटतंय.